फ्रेंड्स, आज आपण चिकन बनवणार आहोत। कढई मी तापत ठेवली आहे, तेल टाकून घेते। तेल थोडंसं जास्त टाकणार आहे मी, कारण की मी चिकन वाफेवर करते। 2 ते 3 चमचे असेल। इथे चिकन घेतलंय, त्याला मी आज दही जास्त लावलं मॅरिनेशनला। दही, मीठ, हळद, थोडंसं चिकन मसाला टाकलाय, जिरे पावडर, धने पावडर, लाल तिखट मसाला, थोडासा गरम मसाला टाकलाय। मग अशीच मी मॅरिनेट करून ठेवले, छान मॅरिनेट झालंय। इथे मी लसूण, एक छोटासा टोमॅटो आणि 3 छोटे कांदे चिरले बारीक, एवढंच मी फोडणीला वापरणार आहे। तेल तापलंय, तेलामध्ये लसूण टाकला, बघू कसं होतंय। थोडंसं वेगळं, नेहमी वाटण लावून तेच तसंच खायला कंटाळा आलाय चिकनला, मग म्हटलं आज जरा वेगळं करावं, वेळ पण होता। असंच वाफेवर शिजवणार आहे मी। थोडं हिंग टाकून घेतो। आता ह्याच्यामध्ये मी बऱ्यापैकी मसाले टाकले, तर ह्याच्यामध्ये मी जास्त मसाले नाही टाकणार आहे, फक्त कांदा लसूण मसाला थोडा टाकणार आहे। इथे लसूण थोडा ब्राऊन झाला आहे, गोल्डन ब्राऊन कलर आला आहे। आता मी ह्याच्यामध्ये कांदा टोमॅटो सगळं टाकून घेते। इथे मी आलं लसूण पेस्ट ऑलरेडी लावली आहे, थोडंसं जास्तच टाकली, 3 चमचे टाकली मी आलं लसूण पेस्ट। दही 3 चमचे टाकलेलं आहे। ह्याच्यामध्ये कांदा शिजण्यासाठी थोडंसं मीठ टाकून घेते। कांद्याला थोडं पाणी सुटून दे, झाकण मारते, कांदा शिजून दे चांगला। कांदा शिजून दे। एक चमचा कांदा लसूण मसाला टाकून पेक्षा पण कमी होते, आणि कमी ह्याच्यात टाकलं। परत एकदा झाकण ठेवते 5 मिनिटं, बघू परत एकदा झाकण वगैरे कांदा शिजलाय का। झालाय कांदा बऱ्यापैकी छान। आता मी याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन ॲड करते।
आणि ही सगळी डिश मी व्यवस्थित मसाला काढून घेतला. चिकनला स्वतःचं असं पाणी सुटलं, तेल पण सुटलं. पाणी त्याच्यामध्ये थोडं बस. आता मी अजिबात पाणी टाकणार. बघा कसं होतं, जरा वेगळं करते. आपण एकदा चिकन पाणी सुटलंय का चिकनचं पाणी सोडलंय. चिकन अजून शिजलेलं नाही, अजून झालं पाहिजे. चिकनचे पीस मोठेच ठेवले, बारीक नाही केलेलं चिकन. इथे परत दुसरी कढई तापत ठेवली. मी मगाशी जे चिकन मॅरिनेट केलं होतं त्याच्यावरतीच लेग पीस पण मी मॅरिनेट केले होते. सेम सगळं होतं लेग पीसलाच. आलं लसूण पेस्ट, दही, धने जिरे पावडर, तांबडं तिखट, गरम मसाला, चिकन मसाला. फक्त मी ते 2 लेग पीस मॅरिनेट झाल्यावर वेगळे ठेवले आणि मग त्याच्यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकलं, थोडंसं राईस फ्लॉवर म्हणजे तांदळाचं पीठ टाकलं आणि अंडं टाकलं 1. ते मस्तपैकी मिक्स केलं आणि हे 2 लेग पीस मी त्याच्यामध्ये भिजत ठेवले. हे आता मी त्याच्यामध्ये तेल टाकणार, थोडं बटर टाकणार आणि फ्राय करणार आहे. तेल जास्त लागेल आपल्याला, कारण काय लेग पीस आतमध्ये पर्यंत छान फ्राय झाले पाहिजे. चिकन बघूयात आपलं. मस्त वास येतो. शिजत आलं चिकन. अजून थोडं शिजायला पाहिजे, तोपर्यंत मी याच्यामध्ये बटर टाकून घेते. हे बघा मी बटर टाकून घेते याच्यात. मॅरिनेट केलेलं त्याच्यात टाकते. माहीत नाही आता हे पण कसं होतं.
शिजू दे. नंतर मी हा दुसरा एक सियाला आणि एक सिद्धार्थला, म्हणजे दोघांची भांडणं नको व्हायला. एक लेग पीसवरनं नेहमी आमच्याकडे भांडणं होत असतात. नेहमीसारखे दोघं क्लासलाच गेलेत आणि माझा स्वयंपाक चाललाय. ते दोघं आल्यावर आम्ही जेवायला बसू. कसुरी मेथी आहे इथे 1 चमचा, मी चोळून बारीक करून ठेवली. ती आता मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे चिकनमध्ये वरती. तेल सुटलंय, चिकन पण शिजलंय. मी मगाशी दाबून बघितलं. शॅलो फ्राय 3-4 मिनटं झाल्यानंतर मी पलटी केलं, म्हणजे कोटिंग जरा क्रिस्पी होईल छान. कसुरी मेथी टाकल्यावर अजून वास मस्त येते. आणि अशा प्रकारे हे माझं चिकन डन आहे. नो वाटण, खोबरं नाही, फक्त कांदा आणि टोमॅटो, आलं लसूण पेस्ट. गॅस मी बंद करून घेते. तेल पण सुटलं. इकडे माझं चाललंय चिकन लेग पीस फ्राय. बटर टाकल्यामुळे हे असं थोडंसं कडेने व्हाईट व्हाईट केस आलं. मारून घेतल्याने छान क्रिस्पी झाले. सध्या पाऊस उघडलाय, पाऊस नाहीये 2 दिवस झाले. चिकन तुम्ही करून बघा, छान लागतं. शिजलंय का बघू. छोटे 2 पीस टाकले होते मी, शिजले ते चांगले. गावरान अंडी आणून ठेवली. सकाळी चिकन आणायला गेले ते सियाचे पप्पा. गावरान अंडी आली होती,
त्यांनी मुलांसाठी आणून ठेवली आहेत. लॉलीपॉप सारखेच लागणार आहे. कॉर्नफ्लॉवर थोडंसं तांदळाचं पिठाचं कोटिंग लावलं आणलं टाकून. तर लॉलीपॉप छोटे छोटे असतात, आपले लेग पीस मोठे आहेत. टर्न करून घेऊयात आपण. थोडंसं लांबच थांबत जा तेलापासून, कारण ते उडतंय थोडं थोडं. हा गॅस माझा बारीकच आहे, म्हणजे बारीकच पेटतो. हा मोठा आहे, हे बघा फ्लेम मीडियम आहे, म्हणजे अगदी बारीक नाही आहे. कारण हे लेग पीस मोठा आहे तर शिजला पाहिजे अजून. मी नवीनच रेसिपी शूट करते आहे, त्यामुळे माझं काही चुकत असेल बोलताना किंवा काही करताना तर मला प्लीज सांगा आणि थोडं समजून पण घ्या. अर्ध खाऊन पण झालंय, थोडं आईला दिलं चवीला. चिकन मस्त शिजलंय आतमध्ये पर्यंत, हे बघा. गरम आहे. बाहेरचे लॉलीपॉप असतात ना, ते आतमध्ये ना थोडे थोडे पिठूळ असतात, मला अजिबात आवडत नाही. थोडंसं तांबूस कलर आला, क्रिस्पी पण झालं. अजून एक 2 ते 3 मिनिटं ठेवेल मी. आपण लेग पीस डन झालाय. फ्लेम बंद करते म्हणजे काढून घेते. हे बघा कसे झाले. अशा प्रकारे माझे रेसिपी डन आहे. चिकन लेग पीस लॉलीपॉप म्हणायला तुम्ही घरच्या घरी केलेले.